सर्व व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत हे समाजसेवेचं सांगितलं जातं. विविध प्रकारच्या संस्था हे व्रत अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत असतात. नमस्कार, सेवा इन्फिनिटी पॉडकास्टमध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत संपूर्ण बांबू केंद्र मेळघाट इथल्या निरुपमा देशपांडे उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी निरुपमा देशपांडे, अध्यक्ष संपूर्ण बांबू केंद्र मेळघाट. मेळघाटमध्ये आपल्याला मेळघाट माहितीच आहे की मेळघाट हा अमरावती जिल्ह्याचा आदिवासी भाग आहे. बरोबर. धारणी आणि चिखलदरा असे 2 तालुके आहेत. इथे कोरकू, गोंड, भिलाला आणि गवळी अशा 4 प्रकारच्या जमातीचे लोक राहतात आणि हे आमचं रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. त्याच्यामुळे इथे रोजगाराच्या संधी अगदीच कमी आहेत. तर मुख्य इथे असं आहे की जरी मेळघाट हे कुपोषणासाठी खूप प्रसिद्ध आहे, अनेक वर्षांपासून ही समस्या तिथे आहे, पण याच्या मागचं कारण असं आहे की तिथे रोजगार नाही आहे. रोजगार नसल्यामुळे लोकांचं मायग्रेशन आहे. लोक विस्थापित होतात, कामासाठी बाहेर जातात आणि अख्खं कुटुंबच बाहेर जातं. त्यामुळे मग तिथे एक तर रोजगार नाही. तर जेव्हा 95 मध्ये मी आणि सुनील देशपांडे माझे मिस्टर जे कोरोनामध्ये गेले, आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण खेड्यामध्ये जायचं आणि खेड्यात राहायचं, शहरात राहायचं नाही. आणि आम्ही लग्न केलं आणि आम्ही एक महिन्याभराने आम्ही मेळघाटमध्ये लवादा या गावी राहायला गेलो. डॉक्टर रवी कोल्हे सामाजिक कार्यकर्ते तिथले, ते आमच्या ओळखीचे होते. त्यांनी आमच्यासाठी एक घर तिथे पाहून ठेवलं आणि तिथे जायचं आणि काहीतरी करायचं, नेमकं ठरलं नव्हतं. आणि आम्ही दोघंही शहरात राहिलेले. मी नागपूरचेच, म्हणजे दोघांचं शिक्षण पण शहरात झालेलं. सुनीलनी पण MSW केलेलं, मी पण MSW केलं मुंबईवरनं, टाटा इन्स्टिट्यूटमधनं. आणि मग काहीतरी करायचं. मी म्हाडात नोकरी करत होते, ती नोकरी मी सोडली होती आणि आपण खेड्यामध्ये जाऊन राहू या विचाराने आम्ही तिथे गेलो. आणि मग संपूर्ण बांबू केंद्र ही संस्था स्थापन केली. कारण असं की देशपांडे आधीपासूनच बांबूच्या कारागिरांबरोबर काम करत होते आणि आपण इथे मेळघाटात बांबूचं काम करू. जंगलामध्ये बांबू आहे आणि खूप मॅनपॉवर आहे, लोक खूप आहेत की ज्यांना रोजगाराची गरज आहे. अशा दोन्ही याची सांगड घालून आम्ही ते काम तिथे सुरू करायचं असं ठरवलं. आणि आमच्या घरीच एक कारागीर राहत होता. तो घरी राहून वस्तू तयार करायचा, अंगणात बसून काम करायचा आणि गावातले लोक येऊन पाहायचे. असं 7-8 महिने असं सुरू होतं. आम्ही कोणालाही म्हटलं नाही की तुम्ही या, शिका, काही करा. त्याच्यानंतर मग एक मुलगा एक दिवस म्हणाला की आम्ही जो बांबू फेकून द्यायचो आणि चुलीमध्ये घालायचो त्याचं तर तुम्ही पैसे तयार करतात, तर मला हे शिकवाल का? आणि तेव्हापासून मग आमचं केंद्र चालू झालं. असं. मग आता सध्या तुमच्या संस्थेचे कुठले कुठले वेगवेगळे उपक्रम चालतात? म्हणजे मुख्यतः प्रशिक्षणाचं कार्य आहे. आम्ही प्रशिक्षण देतो बांबूपासून वस्तू तयार करायचं. त्याच्यामध्ये बांबूच्या हस्तकलेच्या वस्तू आहेत पण उपयोगाच्या, अशा वेगवेगळ्या वस्तू तयार करणं. नंतर बांबूची ज्वेलरी, म्हणजे गळ्यातले, कानातले इथपासून डोक्याला लावायच्या पिना, नंतर मग राख्या, असे छोटे छोटे आयटम्स ते पण बनवतो. फर्निचरचे आयटम्स, टेबल आहे, खुर्च्या आहे आणि बांबूची घरं पण बांधतो. आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त घरं बांबूची बांधली आहेत, बाथरूम्स बांधली आहेत बांबूची, शाळा बांधून झाल्या आहेत. रिसॉर्ट्स वगैरे मध्ये आजकाल तर खूप ऑर्डर असते की ते बांधायचं. सध्या या सगळ्याचा उद्देश हा आहे की तिथल्या लोकांना रोजगार मिळावा. आणि सध्या समाजामध्ये बांबू हे खूप काय म्हणतात त्याला, लोकांमध्ये क्रेज, आता भरपूर क्रेज आहे. पण आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा अगदीच म्हणजे हे काय करतायत, याला काही तशी किंमत आहे असं लोकांना वाटत नव्हतं. अशा वेळेला आम्ही ते काम चालू. आता हे तयार करण्याची तर तुम्ही जे लोक येता म्हणतात त्याच्यामध्ये कोण कोण असतं? म्हणजे स्त्रियाच असतात? स्त्रिया आहे आणि पुरुष पण आहेत, काही दिव्यांग लोक पण आहेत. आमच्याकडे 15 दिव्यांग लोक आहेत जे हातापायानी व्यंग आहे, मूक बधिर आहे, ब्लाइंड आहे, इव्हन डोळे नाही तरी पण ती व्यक्ती बांबूचं काम करते आणि पैसे कमवतात. तर आमचं पूर्ण एक सेंटरच आम्ही दिव्यांगांच्यासाठी डेडिकेट केलंय की तेच लोक तिथे बघतील सगळं. बरोबर. आणि मग तुम्ही तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठ आमचे एक कोऑपरेटिव्ह पण आहे. म्हणजे संस्था, आपलं संपूर्ण बांबू केंद्र हे ट्रस्ट आहे, त्याचबरोबर एक कोऑपरेटिव्ह बनवलाय ज्याच्याद्वारे या सगळ्या वस्तूंचं प्रोडक्शन होतं आणि विक्री पण होते. आणि बांबूच्या राख्यांचं आमचं मोठं काम आहे. तर
त्याची विक्री सगळी होत असते. बरोबर. त्याच्यासाठी 3 ठिकाणी दुकानं आहेत, नागपूरला पण आहे आणि आमच्या 2 कॅम्पसमध्ये पण आहे दुकान, तिथून विक्री होते. त्याशिवाय आजकाल आम्ही जवळपास म्हणजे 2015 पासून आपण सगळं असं व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमाने प्रचार प्रसार होतो आणि त्याद्वारे आम्ही विकतो. ऑनलाईन लोक पेमेंट करतात. तर माझ्या मते हे खूप महत्वाचं, जी क्रांती आपल्या देशात झाली ना, त्याचा फायदा आम्हाला खूप चांगला मिळतो. की इतक्या खेड्यामध्ये आम्ही राहतो, आमच्या तिथनं बँक सुद्धा 15 किलोमीटर दूर आहे. अशा ठिकाणी आम्ही हा व्यवसाय करू शकतो आणि लोकांना जगभरात आम्ही म्हणजे विदेशामध्ये पण आपल्या वस्तू जातात, लोक विकत घेतात. तर असं जेव्हा होतं तर हे कोणत्याही व्यवसायाला होणं शक्य आहे, याच व्यवसायाला नाही. कुठेही तुम्ही अगदी खेड्यापाड्यात कुठेही राहून तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता आणि त्याच्यापासून फायदा मिळू शकतो लोकांना. बरोबर. नुकतंच आर्टिस्ट्री यांनी देणे समाजाचे हा महोत्सव भरवला होता आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी झाला होता. तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला किंवा भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा काय उपयोग होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, याचं कसं की आर्टिस्ट्रीमध्ये आम्ही सहभागी झालो तर तिथे आल्यामुळे कसं की खूप लोकांशी प्रत्यक्ष आपल्याला संपर्क साधता येतो. आता कारण कसं होतं की बरेच जणांचे नंबर वगैरे असतात, आम्ही फोटो पाठवतो, वस्तू विकल्या जातात, हे एक आहे. किंवा डोनर्स आहेत, बऱ्याच जणांना म्हणजे प्रत्यक्ष भेट होते व्यक्ती. जसं तुम्ही आता म्हणलात व्हॉट्सअप हे जरी पाठवलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधायचा असेल तर ते एक महत्वाचं आहे. त्याच्यामधून जे आम्हाला ऑर्डर्स पण मिळाल्यात, कामाच्या डोनेशन्स मिळालेत, हे पण एक महत्वाची गोष्ट याच्यामधनं झालेली आहे. आणि एकंदर सगळा अप्रोच या सगळ्या कार्यक्रमाकडे आयोजकांचा पण, की खूप प्रेमाने ते सगळं आयोजित करतात, डोनर्सला पण इन्व्हाइट करतात आणि संस्थांना पण इन्व्हाइट करतात. तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता आदिवासी क्षेत्रामध्ये काम करता आहात, त्यात दुर्गम भागामध्ये काम करता आहात आणि अतिशय महत्वाचं काम करता की जेणेकरून महिलांना, युवकांना काहीतरी रोजगार मिळावा आणि परत निसर्गाचं पण एक आपण काहीतरी देणं लागतो, त्याच्या संदर्भात पण काम होईल. तर हे करत असताना तुम्हाला लोकांनी काय सपोर्ट करावा अशी अपेक्षा आहे? मी जसं सांगितलं ना की आम्ही एक आमचं पूर्ण केंद्र दिव्यांगांसाठी ती जागा हे करतोय की डेव्हलप करतो आहे. तिथे आमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर थोडंफार आहे, पण ते दिव्यांगांच्या दृष्टीने तेवढं फ्रेंडली नाही आहे. डोंगराच्या उताराची जागा आहे, तर ते कसं काय दिव्यांगांसाठी चांगलं व्यवस्थित राहण्याची व्यवस्था, भोजनासाठी सगळीकडे रॅम्प्स असतील, त्यांच्या उपयोगी असं होईल असं ते कॅम्पस डेव्हलप करायचं. तर यासाठी आम्हाला सध्या आम्ही बघतोय. आणि शिवाय जे आमचे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये लोकांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावं असं पण एक वाटतं. म्हणजे मेळघाटमध्ये लोकांनी यावं, नुसतंच पैसा देऊन चालत नाही. तर त्यासाठी लोकांनी मदतीचे हात, आयडिया पण, म्हणजे तुम्ही आलात तर तुमची काही आयडिया तुम्हाला अजून नवीन सुचू शकतं. तर आमचे दिवाळीच्या नंतर एक घुंगरू बाजार म्हणून एक आम्ही महोत्सव करतो. आदिवासी लोक, गोंड लोक, ते लोक ज्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात, आम्ही तशी दिवाळी आमच्या कॅम्पसमध्ये साजरी करतो. आजूबाजूच्या खेड्यातले लोक येतात, शहरातले लोक येतात, नृत्य वगैरे असा एकदम उत्सवाचा कार्यक्रम असतो. असाच होळीनंतर पण असतो फगवा महोत्सव आणि त्यावेळेला पण खूप छान असतं. तर बाहेरच्या लोकांना आम्ही इन्व्हाइट करतो. नंतर आमचं सिपनाशोध शिबिर म्हणून आहे. तर सिपना ही मेळघाटची नदी आहे, अतिशय स्वच्छ नदी आहे. पण आता आमच्या इथे पण पर्यटन वगैरे वाढत चाललेलं आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही जो नदीचा ट्रेक करतो सिपनाशोध शिबिराच्या माध्यमाने, जंगल, जल, जमीन आणि जन आणि नभ अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो आणि नदीमध्ये आम्ही ट्रेकिंग करतो. त्यावेळेला नदीतनं आम्ही 3-4 पोते प्लॅस्टिकचा कचरा आणतो, स्वच्छ सुंदर नदीतनं. तर बाकी नद्यांची तर काय गोष्ट आहे. तर लोकांना ते खूप अपिलिंग होतं. सगळेजण म्हणजे बरेचसे असे युवक आहेत की जे आमच्या या शिबिरात सहभागी झाले, मग आपल्या गावातल्या नदीचं स्वच्छतेचं काम लोकांनी हाती घेतलं. तर हा एक उपक्रम आहे आमचा. आणि या 30 वर्षाचा प्रवास आहे ऑलमोस्ट या संस्थेचा. तर या संपूर्ण प्रवासामध्ये तुमच्या लक्षात राहिलेला असा एखादा अविस्मरणीय क्षण असेल तो आम्हाला ऐकायला आवडेल. मला म्हणजे असं सांगावं असं वाटतं की 30 वर्षामध्ये मला असं कधी वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळं चुकीचं काम करतोय किंवा हे नको करायला हवं होतं, खेड्यात इथे नको यायला हवं होतं. पण जे आम्ही करतो त्याचं मला सतत समाधान, जेव्हा लोक खूप छान पद्धतीने हे काम करून पैसे कमवतात, जे कोऑपरेटिव्हचे चेकनी सगळे पेमेंट्स होतात. तर मला दरवेळेला जेव्हा लोकांच्या चेकवरती सही करताना तर भयंकर आनंद होतो की चला अरे आपण हे पैसे लोकांना देतोय. त्याच्या मागचं एक कारण असं की जेव्हा आम्ही
तिथे राहायला गेलो. पावसाळ्याचेच दिवस होते आणि अत्यंत गरिबी, म्हणजे त्याचा अनुभव मी कधी माझ्या आयुष्यात घेतला नाही. अशी परिस्थिती मी तिथे जेव्हा अनुभवली. दोन्ही बाजूला असे तट्ट्याचंच घर होतं. कोरकूच्या घरी आम्ही राहायचो आणि दोन्ही बाजूच्या घरांमधनं मी जेव्हा स्वयंपाक वगैरे करायची दिसायचं मध्ये भोकं होती. तर तिकडून दोन्हीकडनं लहान लहान मुलं विचारायचे की तू काय स्वयंपाक केलाय, आणि ते कोरकूतनं विचारायचे की चुजा उठू, म्हणजे तू स्वयंपाक केला तर भाजी काय, उठू म्हणजे भाजी वरण. तर ते नेहमी विचारायचे की चुजा उठू, तर मी काहीतरी सांगायची याची भाजी केली त्याची केली. तर मग ते त्यांना पण विचारायचे की तुझ्या घरी काय बनवलंय, चुजा उठू, तर ते म्हणायचे की उठू का बन, म्हणजे आमच्या घरी भाजी नाही आहे. तर ते मला इतकं आश्चर्य वाटायचं, रोज एकच की यांच्या इथे भाजी नाही आहे. तर सगळा जो हा खटाटोप आम्ही करतोय, तर लोकांच्या ताटामध्ये भाजी भाकरी वरण भात हे मिळावं यासाठी करतोय. आणि ते चेक साईन करताना मला चेक द्यावे लागतात लोकांना. इतका आनंद होतो की चला की हे चांगलं कमवत आहे आणि घरी बसून वर्क फ्रॉम होम आमच्या इथे सुरूच आहे. अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला निरुपमा देशपांडे मॅडम यांच्याकडनं मिळाली आहे आणि अतिशय छान माहिती आपल्याला संस्थेची कळली आहे. तर तुम्हाला देखील संस्थेला काही मदत करायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तसंच आपली सेवा इन्फिनिटीचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अर्थातच तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला अशा अनेक प्रकारच्या संस्था तुमच्या समोर घेऊन येता येईल. धन्यवाद.